नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता KYC चालू झालेली आहे। सर्व ज्या काही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांना KYC करावी लागणार आहे, तरच जो काही हप्ता आहे तो तुमचा चालू राहणार आहे, नाहीतर तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होईल। ही KYC दरवर्षी करावी लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही नारीशक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरला असेल किंवा कुठं बाहेर भरला असेल किंवा घरी भरला असेल तर तुमची KYC एकाच पोर्टलवरती करण्यात येणार आहे। आता ही KYC तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता, घरबसल्या करू शकता। तर ही KYC कशी करायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, ladkibaheen.maharashtra.gov.in। याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे हा एक बॉक्स दिसेल। या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे KYCचं पेज ओपन होईल। याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो। इथं आल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक, ज्या लाडक्या बहिणीची KYC करायची आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा आहे तसं तिथे टाकायचा आहे। त्यानंतर आधार प्रमाणीकरणचे जे सहमती जे आहे, मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक करून OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे। आधार नंबर टाकून OTP पाठवल्यानंतर लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती OTP पाठवण्यात आलेला आहे, तो OTP तुम्हाला येथे टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो, एरर तुम्हाला येऊ शकतो, तर थोड्या वेळाने पुन्हा तुम्ही प्रयत्न करू शकता। सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे। आता आपण सबमिट केलेला आहे, तर इथं तुम्हाला वॉर्निंग येईल की KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलाची किंवा पतीच्या म्हणजेच फादर किंवा हस्बंड यांची माहिती इथे द्यायची आहे। तर बाहेर क्लिक करायचं आहे। वडिलाचं किंवा पतीचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकावा लागणार आहे। आधार नंबर इथे वडिलाचा किंवा पतीचा टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे। मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। तर आता भरपूर जण म्हणतील आम्हाला पती नाही किंवा वडील नाही आहेत किंवा दोन्हीही नाही आहेत, तर या संदर्भात काहीही अपडेट नाही। यामध्ये अजून कोणताही ऑप्शन आलेला नाही। जर यामध्ये काही बदल केला तर आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल। तर इथे OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वडिलाच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल। तो OTP आता तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे एरर येऊ शकतो, तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की रात्री KYC करण्याचा प्रयत्न करा। रात्री KYC होईल आणि तुम्ही सबमिट केलेला आहे। OTP सबमिट केल्यानंतर वॉर्निंग पुन्हा एकदा येईल। KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडी माहिती द्यायची आहे। काय माहिती द्यायची आहे, तर इथे वडिलांचा किंवा पतीचा नाव ॲटोमॅटिकली जो तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे ते नाव येईल। वडिलाचं किंवा पतीचं हे नाव चेक करायचं आहे। त्यानंतर पहिला पॉईंट आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही। पहिला पर्याय होय निवडायचा आहे। लक्षात ठेवा, होय निवडायचा आहे। त्यानंतर जात प्रवर्ग विचारला आहे, ज्यामध्ये तुम्हाला इथं मराठी आहे, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतो। SC, ST, OBC, NTA, NTB, NTC, NTD, SBC आणि ओपन म्हणजेच जनरल आहे। अशा प्रकारे हे ऑप्शन आहेत मराठीमध्ये। ते तुम्ही तुमची जे काही कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। हे सिलेक्ट केल्यानंतर जो 2 नंबरचा ऑप्शन आहे हा सुद्धा तुम्हाला सांगितला आहे, होय निवडायचा आहे। माझ्या कुटुंबात केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, तर येथे आपल्याला होय निवडायचा आहे। 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकत नाही, इथे जर आपल्याला होय निवडायचा आहे। त्यानंतर आता आपण डिक्लेरेशनचे आहे जे आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहे, आपल्याला संमती द्यायची आहे, ज्यामध्ये उपरोक्त क्रमांक 1 व 2 मधील इथे टिक करायची आहे। माहिती खरी असून जर खोटी आढळली तर दिलेल्या प्रकरणास कारवाईस पात्र राहील, असे आपल्याला हा जो फॉर्म आहे तो टिक करून सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। जर तुम्ही सबमिट पर्यायावरती क्लिक केलं तर इथे पाहू शकता आपली KYC सक्सेसफुली झालेली आहे। तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश, असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे। तर अशा पद्धतीने ही KYC करायची आहे। तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यायची आहे। KYC साठी 2 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि
सर्वात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतो, ज्या लाडक्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही आहे किंवा दोन्ही नाही आहे अशांसाठी अजून काहीही ऑप्शन पोर्टलवरती आलेलं नाही. जर काही ऑप्शन आलं, KYC प्रोसेस बदलली तर आपल्याला चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल. ही लाडक्या बहिणींची KYC कशी करायची व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.